हॅलो नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरती रिलेटेड अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, जवळपास वनरक्षक भरती प्रक्रियेतून जवळपास मित्रांनो 40 ते 50% विद्यार्थी हे डायरेक्टली अपात्र होणार आहेत। तर हे विद्यार्थी कोणते असणार आहेत याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि ह्या व्हिडिओची जी लिंक आहे मित्रांनो तिथे तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला मित्रांनो वनरक्षक भरतीची जाहिरात आहे त्या ठिकाणी घेऊन आलो या पेज वरती। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता काही इम्पॉर्टंट माहिती आहे। तर बघा पेज नंबर 6 यामध्ये या पीडीएफ मध्ये जवळपास 30 पेज आहेत, त्यामधील पेज नंबर 6 खूप इम्पॉर्टंट आहे। या ठिकाणी बघा, उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत 8.1 चा मुद्दा बघा, उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरिता पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील। 45% पेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। तर बघा मित्रांनो, तुमची जी परीक्षा झाली होती तर वनरक्षक भरतीची ती ऑनलाईन पद्धतीने झाली होती। वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे पेपर्स वगैरे झाले होते। ठीक आहे, काहींना पेपर सोपा आला होता, काहींना थोडा अवघड आला होता। ठीक आहे, तर आता बघा भरपूर विद्यार्थी असे आहेत, टोटल तुमची परीक्षा 120 गुणांची झाली, त्यापैकी भरपूर विद्यार्थी मित्रांनो असे आहेत त्यांना 70 ते 80 मार्क पडले, त्यांना थोडा पेपर टफ होता। आणि काही विद्यार्थी असे आहेत त्यांना 90, 100, काहींना 110 पर्यंत सुद्धा मार्क्स आहेत मित्रांनो। तर यांचा पेपर थोडासा यांच्या कंपॅरेटिव्ह मध्ये थोडासा नॉर्मली हार्ड नव्हता मित्रांनो। ठीक आहे, तर बघा आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे मित्रांनो की आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही वाचलं असेल की 45% पेक्षा कमी गुण मिळवणारे जेवढे पण उमेदवार आहेत ते भरती प्रक्रियेतून बाद होतील। तर बघा आता समजा 100% विद्यार्थी आहेत, तर आपण फक्त ज्यांनी पेपर दिलाय ते विद्यार्थी गिनतीमध्ये घेऊया। 100% पैकी बघा जवळपास मित्रांनो 40 ते 50% विद्यार्थी हे असे आहेत ज्यांना 54 पेक्षा कमी मार्क्स आहेत। आता 45% जेव्हा आपण 120 गुणांचे 45% मार्क करतो त्यावेळेस ते 54 होतात आणि 54 पेक्षा ज्या विद्यार्थ्याला मार्क कमी असणार आहेत मित्रांनो ते विद्यार्थी डायरेक्टली या भरती प्रक्रियेमधून अपात्र होणार आहेत मित्रांनो। म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा चान्स भेटणार नाहीये। ठीक आहे, कोणत्याही प्रकारची म्हणजे त्यांना थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना संधीच भेटणार नाहीये आणि त्यांना ग्राउंड साठी सुद्धा बोलवलं जाणार नाही मित्रांनो। ग्राउंड साठी ज्यांना बोलवलं जाऊ शकतं तर असे कोणते विद्यार्थी असू शकतात, तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला 54 मिनिमम 54 आणि मॅक्सिमम किती पण असू द्या 54 पेक्षा 54 प्लस किंवा 54 मिनिमम मार्क्स पाहिजेत तरच मित्रांनो तुम्हाला ग्राउंडला बोलवू शकतात, बोलवण्याचे चान्सेस आहेत। ज्या विद्यार्थ्याला 53, 52, 50, 40 असे मार्क्स आहेत मित्रांनो त्यांना संधी अजिबात भेटणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारचा मित्रांनो चान्स भेटणार नाहीये वनरक्षक भरतीचे ग्राउंड देण्यासाठी। ठीक आहे, तर मित्रांनो हीच माहिती तुमच्या सोबत शेअर करायची होती आणि हेच मित्रांनो जवळपास 40% विद्यार्थी आहेत ज्यांना 54 पेक्षा कमी मार्क्स आहेत। म्हणजे राहिले 7% विद्यार्थी, त्यांच्यामध्ये आता ही जी कॉम्पिटिशन राहिलेली आहे ती कॉम्पिटिशन होणार आहे मित्रांनो। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।